ओम पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्. एक्सरसाइज आपण करत आहोत चित्रकाव्यम या धड्याची. चित्रकाव्य म्हणजे विविध प्रकारचं साहित्य संस्कृत शास्त्रातील जे आपल्या बुद्धीला चालना देतं. संस्कृतची विशेषता याच्यामध्ये सांगितलेली आहे. श्लोक नंबर 4. जनकस्य सुताम म्हणजे जनक राजाच्या मुलीला कह ऋत्वा ययौ कोण पळून गेला. कोण गेला? राक्षसानाम इभ्यः. आपण काय उत्तर लिहूया? राक्षसेभ्यःच लिहूया. चतुर्थी विभक्ती नाहीये, कारण की आपण हा समास आहे असं समजलेलं आहे. राक्षसेभ्यः. इभ्यः म्हणजे इंद्र राजा. अत्र कर्तृपदम किम? तर रावण. हे काय या ठिकाणी कर्तृपदम आहे. कोण आहे कर्ता? रावण. बर. सुता. सुता म्हणजे काय? मुलगी. तर पुत्री. पुरी नगरम. बर. ययौ अगच्छत. गेला. घेऊन गेला. पंडित. प्राज्ञ. काहीतरी नवीन शिकूया आपण. नेहमी आपण विद्वानच लिहितो. प्राज्ञ ज्याला खूप काय कळतं असा. पुत्री नगरम. ययौ. या धातू आहे हा. या धातूचं पास्टेन्स मध्ये काय होतं? ययौ. हम्म पुढे. आता काय करायचंय पुढे आपल्याला? लंग लकारे परिवर्तयत. मग लंग आपण जेव्हा टेन्स चेंज करतो आपण काय करत असतो? फक्त वर्ब आपण चेंज करत असतो. तेवढंच आपल्याला जेव्हा टेन्स चेंज करायचंय. बाकी आपल्याला अख्खं वाक्य आहे असं लिहायचंय. कारण की आपण जसं आय गो या वाक्याचा टेन्स जर आपल्याला चेंज आपण काय बोलतो? आय वेंट. बाकी गोष्टींना आपण काहीच हात लावत नाही. ओके. ययौ. मग ययौचं काय होणार? अगच्छत. ययौचं काय होणार? अगच्छत. टू गो. मग अख्खं वाक्य आहे असं आणि लंग लकाराचं मी काय लिहितो? गच्छत गेला. ठीक आहे. लंग लकारामध्ये झालं. मग ययौ कुठल्या लकारामध्ये आहे? हे पण पास्ट टेन्स मध्ये आहे, पण लिट लकार म्हणजे ओल्ड पास्ट टेन्स, आजचा नाही. चला पुढे. आता या वाक्याला आपल्याला बहुवचनात लिहायचंय. यो जानाति स पंडितः. यह यौ ये. जानाति जानन्ति ते पंडिताः. ये जानन्ति ते पंडिताः. मग आता एक वचनाचं बहुवचनात करत असताना आपण काय करत असतो? आपण सब्जेक्ट आणि वर्ब चेंज करत असतो. म्हणून यहच्या जागी मी काय लिहिलं? ये. जानातीच्या जागी काय लिहिलं? जानंती. सहच्या जागी लिहिलं सह तवते. पंडितच्या जागी रामः रामो रामाः पंडिताः. अशा प्रकारे पण ते लिहिलं. प्रथमांत द्वितीयांत पदम चित्वा लिखत. या श्लोकामध्ये प्रथमा विभक्तीचे कोण आहेत, द्वितीय विभक्तीचे कोण आहेत, हे आपल्याला काय करायचंय? थोडंसं लिहायचंय. मग प्रथमा विभक्तीमध्ये कोण आहे याच्यामध्ये? बघा. हा प्रथमा विभक्ती. द्वितीया. द्वितीय विभक्ती. तर प्रथमांत विभक्तीमध्ये राक्षसेभ्य हा आहे. आणि पुरीम आणि सुताम हे काय आहे? द्वितीय विभक्ती. मग प्रथमांत काय आहे? राक्षसेभ्य. द्वितीयांत काय आहे? पुरीम आणि सुताम. बर. अशा प्रकारे चौथा श्लोक संपलाय. कह धनम याचते. कोण पैसे मागतो? तर लोकयान वाहक. काय करतो? पैसे मागतो. अयम न भक्त. तर कह धनम याचते. कोण पैसे मागतो? लोकयान वाहकच. ओके. अयम न भक्त याची प्रहेलिकेचं उत्तर काय आहे? लोकवाहन या लोकयान वाहक हेच आहे. लोकयान म्हणजे त्या प्रहेलिकेचं उत्तर काय? कंडक्टर. कंडक्टरला काय म्हणतात? वाहक. पण
सगळे वाहक घंटी वाजवतात का? नाही. पब्लिक बस ज्या आहेत त्याला म्हणून लोकयान शब्द त्यांनी आपल्याला दिलेला आहे. हम्म. एकदा आपण परत बघूया त्याला. धनम न याचते. ओके, कह धनम याचते, याचं उत्तर आपण याचकः लिहूया. ठीक आहे, थोडंसं करेक्शन करूया. कह धनम याचते, कोण पैसे मागतो? तर भिकारी. भिकारीला काय म्हणतात? याचकः, मागणारा. ठीक आहे. आणि प्रहेलिकाचं उत्तर आपल्याला माहितीच आहे. पुढे संधी विग्रह आपण हे शिकलेलो आहे. तर हे द्विखंड, एस काइंड ऑफ थिंग आली म्हणजे काय असतं पुढे? अ असतं, हे आपल्याला माहिती आहे. अयम. आणि ही संधी उत्व दोन. आपण जर लक्षात दिलं असेल व्यवस्थित तर, नाहीतर आपण संधीचा व्हिडिओ आपण रेफर करू शकता. याचकः वा. पुढे जालरेखा चित्रपूरयत लोकवाहक, लोकयान वाहक. कोण आहे तो? न काय श्लोक आहे तो? न याचकः म्हणजे तो भिकारी नाही. न निर्धनः. न अजून काय? न हम्म, न भक्तः न पूजकः. म्हणजे तो भक्तही नाही, तो पूजकही नाही. बघा, न पूजकः, भक्तही नाही तो. हं? पुजारीही नाही पण घंटी वाजवतो. भक्त पण काय करतात? घंटा वाजवतात देवाच्या मंदिरामध्ये. भक्त आणि काय होतं? भक्त, अरे यार, सांग बरं काय होतं? न भक्त, परत वर जावा. न पूजक. सांगत जा माझा आडल्यानंतर. न पूजक, तो पूजकही नाही. आता चित्र पूर्ण झालं. लोकयान वाहक काय काय नाहीये? याचक नाही, पूजक नाही, निर्धन नाही, भक्त नाही. कह शब्दम करोती, कोण शब्द करतो? हेम घटः किंवा सुवर्ण घटः. हेम घटः, कोण आवाज करतो? तो सोन्याचा मडका. हेम घटः. कस्याः हस्तात, कोणाच्या हातातून सुवर्ण घट पडतो? कोणाच्या हातातून? युवत्याः. यु युवत्याः हस्तात, म्हणजे एका तरुण स्त्रीच्या हातातून काय होतो? घट पडतो. शब्द चला पुढे. हम्म, हेम. हेम, हेमसाठी काय शब्द आहे? सुवर्ण. सुवर्ण. जलमसाठी काय शब्द आहे? वारी. शब्दासाठी काय शब्द आहे? ध्वनिही. ध्वनिही. सुवर्ण वारी ध्वनिः. राज्याभिषेके अस्य श्लोकस्य स्पष्टीकरणं कुरुत. आता हा जो श्लोक आहे याचं स्पष्टीकरण आपल्या भाषेत लिहायचं काय आहे? या ठिकाणी ठन ठन ठट ठन हा जो आवाज आलेला आहे, ओके, त्याची समस्या पूर्ती करायची. मग कशी त्यांनी पूर्ती केली? रामाचा अभिषेक चालू असताना सुंदर अशा स्त्रीच्या हातातून घट पायऱ्यांवरून, सोन्याचा मडका पायऱ्यांवरून पडला आणि ठन ठन ठट ठन ठन असा काय झाला? आवाज आला. ही काय समस्याची पूर्ती केलेली आहे आणि श्लोक सुद्धा पूर्ण केलेला आहे. श्लोके म्हणजे श्लोकामध्ये, रामे रामामध्ये, कयोः संभाषणम. कयोः म्हणजे षष्ठी विभक्ती, तर कोणाचं? लक्ष्मी. आता थोडंसं उत्तर आपल्याला असलेलं लक्ष्मी पार्वती
पार्वत्योः नदी नद्योः लक्ष्मी पार्वत्योः लक्ष्मी आणि पार्वतीचा संवाद या ठिकाणी चालू आहे. तर द्वंद्व समास जर आपल्याला थोडं बहुत माहिती असेल तर हे कळेल, नाही तर असू द्या, लक्ष्मी आणि पार्वती. कारण की कयोः हे द्विवचन आहे म्हणून उत्तर पण द्विवचनातच यायला पाहिजे. श्लोके निर्दिष्टानि संबोधन पदानी लिखत. श्लोकामध्ये काय काय संबोधन पद दिलेले आहेत ती या ठिकाणी आपल्याला लिहायची आहेत. मग आपण इथूनच सहाय्य घेऊया. काय काय संबोधन पद दिलेली आहेत बघा. मुग्धे, सखी, आर्ये, कमले, ही काय आहेत? संबोधन पदानी आहेत. भिक्षू संबोधन आहे का? नाही. एक ते प्रथमा विभक्ती, म्हणून मुग्धे, सखी, आर्ये, कमले, हे काय? चार आपल्याला संबोधन त्यांनी दिलेली आहेत. विष्णू भिक्षू रूपेण कुत्र गच्छति, म्हणजे विष्णू भिक्षू बनून कुठे जातात? तर बले हे मखे, म्हणजे ती शंकराला भिकारी म्हणते आणि पार्वती म्हणते बळीराजाच्या यज्ञात येतो, म्हणजे तुझाच पती भिकारी आहे, माझा नाही, असं. विष्णू कुत्र शेते, तर शेषे, कुठं झोपतो विष्णू भगवान? त्या सापावरती. कुठे झोपतो? त्याला काय शब्द दिला ह्यांनी? शेषेच, शेषस्य उपरी. कुत्र शेते, ती म्हणते हा, साप गळ्यात असलेला तुझा पती कुठे? ती म्हणते सापावर झोपलेला. तुझा पती पण सापावर झोपलेला आहे. चला. भिक्षुहू म्हणजे भिकारी, त्यासाठी काय शब्द आहे? याचक. मखः काय शब्द आहे? यज्ञ. पशुपतीही समानार्थी शब्द शिवः. कमला लक्ष्मी, गिरिजा, पार्वती, हे समानार्थी शब्द आहेत. कमला म्हणजे कमळामध्ये असणारी, विराजमान असणारी कमला. बर. श्लोके काणी क्रियापदानी, या श्लोकामध्ये कोणकोणते क्रियापद आहेत? मग चला, श्लोकामध्ये गेल्यानंतर म्हणजे कॉन्व्हर्सेशन मध्ये गेल्यानंतर आपल्याला काय क्रियापदाने लगेच कळणार आहेत. बघा काय काय क्रियापद आहेत या ठिकाणी. अस्ति हे क्रियापद आहे. शेते हे क्रियापद आहे. मुंच हे क्रियापद आहे. आणि पातू हे क्रियापद आहे. पातू, मुंच, अस्ति. मग नास्ती आहे का? अहो नास्ती म्हणजेच न अस्ति, त्याला वेगळं लिहायची गरज नाही. शेते, मुंच, पातू, अस्ति, हे काय आहेत? या सगळ्यांमध्ये असणारे क्रियापद आहेत. अशा प्रकारे हा उपक्रम दिलेला आहे, ते काय बघायची गरज नाही आपल्याला. प्रहेलिका वगैरे तुम्हाला लिहायला लागल्यात, अन्य 30 श्लोकांचा संग्रह करायला लागलाय, लावलेलं समस्या पूर्ती करायची, म्हणजे मृगात सिंह पलायते. आता मृगात सिंह पलाते असं वाक्य दिलेलं आहे. खरं तर सिंहात मृग पलायते असं असलं पाहिजे, पण हरणापासून हा पळतो. मग ती स्टोरी आहे आपल्याकडं, जर उपक्रम करायचा असेल तर. अन्यथा एवढं केलं भरपूर झालं. फक्त आता श्लोक समजून घ्यायचेत. हे श्लोक जर समजले नसतील तर त्या श्लोकांना कसं समजायचंय हे स्पष्टीकरणामध्ये त्यांनी दिलेलं आहे. पण सगळं काही संस्कृतमध्ये आहे. पण श्लोक आपल्याला समजलेले आहेत, एवढं काही चिंता करण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकारे आपला हा संस्कृतचं वैशिष्ट्य सांगणारा, विशेषता सांगणारा धडा या ठिकाणी संपलेला आहे. शांती शांती शांती.